शेर्पा काय असतात आणि काय रोल असतो त्यांचा अख्ख्या ह्या एक्सपिडिशनमध्ये? शेर्पा ही तिथली लाईफलाईन आहे एव्हरेस्टवरची. विदाऊट शेर्पा एव्हरेस्ट क्लाइंब करणं खूप डिफिकल्ट आहे. आता तर बंदीच आहे, म्हणजे आता क्लाइंब नाही करतायत विदाऊट शेर्पा. आम्ही तर म्हणतो ते मानव जातीतला प्राणीच नाहीये, वेगळीच फिजिकल कॅपॅसिटी आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचा जन्मच हा साधारणतः 14,000 ते 17,000 फुटांवरती झालेला आहे. बेसिकच हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप असतं, त्याच्यामुळे मसल्सपर्यंत त्यांचं ऑक्सिजनचा पुरवठाही आपल्यापेक्षा खूप जास्त होतो. थंडीसाठी ते तयार झालेले असतात. आपण +40 मध्ये असतो. ते पहिल्यापासून त्यांचा जन्मच तिथे असल्यामुळे तो सुद्धा त्यांना फरक पडतो. पण त्यांच्याशिवाय शक्यच नाही. जिथे आपण 10 ते 15 किलो वजन उचलतो त्या ठिकाणी ते 40, 45, 50 किलो वजन सहज उचलून नेतात. एवढी प्रचंड ताकद आणि प्रचंड फिजिकल कॅपॅसिटी असलेला मानव आहे असं म्हणू आपण तो एक प्रकारचा. तेच सगळा रूट ओपन करतात, तेच स्वयंपाक आपल्यासाठी बनवतात. आपलं जे कॉमन सामान असतं किंवा टेंट पिचिंग जे असतं, कॅम्प एस्टॅब्लिशमेंट असते, हे सगळं शेर्पा लोकच करतात त्या ठिकाणी. शेर्पांची कॅपॅसिटी अचाट असते.